अयो पेन आणला जा आपल्या घरात ठेवून द्या. होय काय हो पोराने पेन चोरून आणलं काय? हा आणि तू खुशाल त्याला घरात ठेव म्हणली. त्याने आणला होता म्हणून म्हणलं ठेव घरात होईन परत त्यालाच लिहिला. अगं त्याला होईन म्हणजे अगं त्याने पेन चोरून आणला या ती केवढीच लहान लेकरू आहे अजून आणि त्याला लागतच होता पेन तर आपण आणून दिला असता ना. त्याला शिक्षणासाठी आपण नाही म्हणन का? लहान लेकरं जर असे चोऱ्या करत राहिले ना वह्या कुणाची पेन्सिल कुणाची खोडरबर जर असे आणत राहिले ना त्यांना चोरी करण्याची सवय लागत असते आणि आपण असे त्यांच्या चोऱ्या जर दडावल्या ना तर पुढे जाऊन ही मोठे गुन्हेगार बनतात. लहान लेकरं म्हणजे चिखलाचा गोळा असतो. आकार द्यावी तशी मूर्ती घडत असते. आपण आहे ना ह्यांना लहानपणीच योग्य संस्कार दिलं पाहिजेत नाहीतर पुढे जाऊन ही मोठे गुन्हेगार बनतात. लक्षात येते का तुझ्या? आणि एवढंच नाही आपल्या पोरांनी जर पुढे भांडणं केली ना तर अगोदर आपल्या पोरांना आपण हाणलं पाहिजे नाहीतर ही चौकात भांडणं करायला भेटणार नाहीत. आपण त्यांच्यावर योग्य वेळी योग्य संस्कार लावणं गरजेचं असतं. आणि तू खुशाल म्हणते त्यांनी आणलाय तर बरं झालं. अजिबात मला तसलं जमत नाही. त्याला लहानपणीच वळण लावलं पाहिजे. तू एक काम कर त्याला घे आणि ज्याचा पेन आणलाय का त्यांनी त्याचा माघारी द्यायचा आणि त्या पोराची त्याला माफी मागायला लावायची. काय तुम्ही म्हणताय ते अगदी खरंय. मुलांना ना लहान वयातच वळण लावलं पाहिजे. बरं मी जाईन मग थोड्या वेळाने त्याचं पेन घेऊन येईन. हा चालतंय.